उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागपूर इथल्या विधान भवन परिसरात पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्यात। यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर बातचीत केली आहे। यामध्ये पवारांनी आता तब्येतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। पवारांना वारंवार याबाबत सांगितलं तरी ते आपलं म्हणणं ऐकत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच आपल्याला आवडणारे सीएम विलासराव देशमुख होते, कारण ते दिलदार होते, तर पृथ्वीराज चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद जाणार होतं, पण त्यांनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली आणि पद वाचल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच या सरकारमध्ये आपल्याला अर्थ खातं मिळावं यासाठी आग्रही होतो आणि दिल्लीतील शहांसोबतच्या चर्चेत तोडगा निघाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। तसंच बारामतीच्या जागेवर नाव निश्चित झालं असून आम्ही ताकदीने लढणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। वेळात पुढच्या बातमीकडे। ललित पाटील प्रकरणावरून विधान परिषदेत विरोधक आणि सरकारमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे आणि राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या मुद्द्यावरती चर्चा करून अंमली पदार्थांची विक्री, आयात निर्यात थांबवण्याकरता कठोर पावलं उचलणार असल्याचं देखील आश्वासित केलंय। आणि शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केलाय। तसंच भाई जगताप, अनिल परब, अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी मुद्दे मांडलेले आहेत। विरोधकांनी ललित पाटील प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय। ललित पाटील प्रकरण आणि ड्रग्स प्रकरणात सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, तसंच ड्रग्स संदर्भातली प्रकरणांमध्ये थेट सहभाग आढळल्यास कठोर आणि निलंबनाची कारवाई करण्यात येईल असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तसंच या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याची वेळ आहे, कारण जर यात दिरंगाई झाली तर येणाऱ्या पिढीचं भविष्य धोक्यात येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे मुंबईत अनेक ठिकाणी कारवाई सुरू आहे। सुमारे 2000 पानटपऱ्यांवरती तोडक कारवाई केली गेली आहे आणि अनेक हुक्का पार्लरवरही कारवाई करण्यात आल्याचं फडणवीस म्हणालेत। आणि दुसरीकडे विरोधकांनी केलेल्या नार्को टेस्टच्या मागणीवरती बोलताना नार्को टेस्टसाठी त्या आरोपीची सहमती लागते, तसंच नार्को टेस्टबाबत कोर्टाला विनंती करू असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय। माझे जे अगोदरचे 2 प्रश्न राहिले होते त्याच्याबद्दल, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जसं आपण एटीएस केलेलं आहे, आपल्याकडे पण एक सेल आहे यासाठी। आपण म्हटलं ही गोष्ट पण खरी आहे की ड्रग्सला गेलं तर त्या शिथिलता मिळते म्हणून आहे, आणि म्हणून ह्याच्या बाबतीत जसं मिल स्पेशल होते एक काळामध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशनला ते आपल्याला माहिती द्यायची, ती आता प्रथा दुर्दैवाने बंदच होत चाललेली आहे। आणि म्हणून एक नवीन सेल आपण राज्यभरामध्ये तयार करून यासाठी, कारण आता ह्याचा प्रमाण हा वाढलेला आहे। तुम्ही आपण म्हटल्याप्रमाणे की आता जर वेळेस ठेचलं नाही तर नंतर त्याचा काहीच अर्थ राहणार नाही, मग नंतर आपण काही बोलून घेऊन किंवा काय केलं नाही, तर आपण अशातला कुठचा तरी एक नवीन सेल राज्यभरासाठी करणार। पहिला जो प्रश्न सचिन भाऊंनी विचारला नार्को टेस्टच्या संदर्भात, नार्को टेस्टचा प्रॉब्लेम एवढाच असतो की त्या व्यक्तीने कन्सेंट द्यावी लागते तर ती नार्को टेस्ट होते। पण तरीही सूचना देण्यात येतील, कोर्टालाही विनंती करण्यात येईल की बाबा नार्को टेस्ट करता परवानगी द्या, तशा प्रकारच्या सूचना या निश्चितपणे देण्यात येतील। हायकोर्टात अपील करण्याची परवानगी मागितली पण ती परवानगी काही मिळाली नाही, परवानगीच दिली नाही। आता खरं म्हणजे एवढ्या महत्वाच्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी पकडला गेला त्या आरोपीची एका दिवसाचं इंट्रोगेशन नाही आहे भाऊ, नॉट अ सिंगल डे। आता जे इंट्रोगेशन आपण करतो दुसऱ्या गुन्ह्यात करतोय। आपण काय करतोय की वरून खाली येतोय, पण खालून पण वर जाण्याची गरज आहे, कारण हे ड्रग पेडलर जे आहेत यांना सोर्स काय, कारण पूर्वी कसं होतं की बाहेरनं ड्रग्ज यायचं आणि ते पॅनिट्रेट व्हायचं, आता लोकल मॅन्युफॅक्चरिंग होते ड्रग्सची आणि तीच आता पॅनिट्रेट होते, परंतु हे पॅनिट्रेट करणारे लोक जागोजागी आता मिळायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे ड्रग्सचा वापर इतका जागोजागी केला जातोय। आणि म्हणून आम्ही सतत त्या विभागातल्या डीसीपीना सांगत असतो, तिकडच्या सिनियरना सांगत असतो की या झोपडपट्टीमध्ये या शौचालयामध्ये नावं घेऊन सांगतो की इकडे ही मुलं बसलेली आहेत, त्यांना उचला, ताबडतोब त्यांच्याकडनं माहिती मिळेल तुम्हाला। शाळा कॉलेजेस जवळच्या ज्या इंटेलिजन्स बेस्ड पानटपऱ्या होत्या की जिथे त्याचा पुरावा तर कुठला नसतो पण संशय असतो, अशा जवळपास 2369 पानटपऱ्या तोडून टाकलेल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई आपण केलेली आहे। 38,873 ह्या ई सिगरेट्स ज्या आहेत त्याच्यावर आपण कारवाई केलेली आहे। हुक्का पार्लर जे अवैध आहेत त्याच्यावर देखील आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई केलेली आहे, त्यामुळे ही कारवाई वरूनही चालली आहे आणि खालूनही चालली आहे।
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन केली जाणार आहे आणि राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आलेत। अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती मिळते। गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते आणि अखेर आज मुंबई पोलिसांना एसआयटी संदर्भात लेखी आदेश देण्यात आलेले आहेत। प्रश्न असा आहे की त्यांनी दिशा सालियन या प्रकरणावरती एसआयटी नेमलेली आहे। अद्यापि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना बोलवलं जाईल नाही जाईल हे अजून अधिकृत रीतीने नाहीये। असं जर काही असलं तर पारदर्शक रीतीने जर ही चौकशी होणार असेल तर जो परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार जो अधिकार आहे त्या पद्धतीने त्याला आम्ही सामोरे जाऊ आणि त्यातून पण जर काही होत नसेल तर न्यायालय हे आमच्यासमोर नेहमीच पर्याय हा उघडा आहे। एसआयटी नेमावी ही मागणी गेले 6 महिन्यापासून वर्षभरापासून आम्ही सगळेच जण सदनाच्या बाहेर करत होतो आणि एक बार दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा आणि त्याच्यामुळे दिशा सालियनला न्याय देण्याचं काम या एसआयटीच्या माध्यमातून होईल हा विश्वास मला आहे। ही भाजपची गोबेल्स नीती आहे। एखाद्यावर आरोप करायचा आणि त्याला बदनाम करायचं आणि पुन्हा पुन्हा ते आरोप करायचे ज्या आरोपाशी दुरावे संबंध आदित्यजींचा नाही आहे। आपल्याला माहिती असेल की याआधी सुद्धा हे 2.5-3 वर्षापासून हे आरोप सुरू आहेत आणि या आरोपानंतर ज्या दिवशी सीबीआयने हा क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे, मुंबई पोलिसांनी सुद्धा या संदर्भात चौकशी करून क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे आणि त्यामध्ये आदित्यजींचा दुराने संबंध आहे। ज्याला एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या महिलेला न्याय मिळावा अशी अपेक्षा असते त्याला चौकशी होते आणि ज्यांच्यावर आरोप केले जातात त्यांना सुद्धा ही संधी असते की आपण अशा प्रकरणामध्ये आपला काहीही संबंध नाही हे सुद्धा सिद्ध करण्याची संधी असते। त्याच्यामुळे चौकशी होऊन दे आणि मग काय ते सत्य बाहेर पडेल। आदित्य ठाकरे यांच्या सगळ्या संदर्भामध्ये आता दिशा सालियन प्रकरण असेल या संदर्भात देखील एक एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे, त्याचा देखील अहवाल लवकर मी सुरुवातीलाच सांगितलं की मागच्या वर्षी जे आश्वासन दिलेलं होतं त्याचा तो एक भाग आहे आणि त्याच्यामधनं जे काय असेल ते बाहेर येईल। कोणीही त्याच्यावर बोट उचललं तर लगेच त्यांना याचा धमक्या येत आहेत, या तर त्यांच्यावर दबाव टाकला जातोय। म्हणून ह्या सगळ्याची उत्तरं या एसआयटीच्या निमित्ताने बाहेर येणारच। आदित्य ठाकरेच्या नंतर मला बोलवा किंवा आदित्य ठाकरे बरोबर समोरासमोर बसवा की बाबा हा आरोप करणारा आहे आणि ह्याच्यावर आरोप होत आहेत की हे जो आरोप करणार आहे त्याचे आरोप खरे आहेत का, मग सगळे पुरावे सकिट समोरासमोर आमने सामने एसआयटी मध्ये होऊन जाऊन दे ना। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई महानगरपालिकेचं गेल्या 25 वर्षांचं ऑडिट केलं जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 25 वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचं ऑडिट होणार आहे। यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत करत असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। नियोजन नगरविकास विभाग यांचे सचिव हे या समितीमध्ये सहभागी असणार आहेत। दरम्यान भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवरती बोलताना मागणी केली होती। पुढील अधिवेशनात या संदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे। 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ऑडिटवर देखील शंका उपस्थित केली गेली आणि म्हणून नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून काल ज्यावेळी मी उत्तर देत होतो तेव्हा एसीएस फायनान्स प्रधान सचिव नगरविकास 1 आणि डायरेक्टर फायनान्स ऑडिट अशा 3 लोकांची समिती काल स्थापन करण्यात आलेली आहे। ती पूर्ण ह्या सगळ्या सविस्तर आर्थिक व्यवहाराची चौकशी करेल। आजच्या दिवसापर्यंत जेवढा बीएमसीचा कारभार आहे विशेषतः मागच्या 1.5 वर्षातला जी उधळपट्टी आहे, नवी मुंबई महापालिकेचे डिपॉझिट सुद्धा काढावे लागलेली अशा प्रकारची वाईट स्थिती या सरकारने निर्माण केली, त्याचं पण ऑडिट व्हावं। एक पण या महाराष्ट्रात फक्त बीएमसी एकच महापालिका नाही, नागपूर महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिका आहे, पिंपरी चिंचवड आहे आणि ठाणे पण आहे। याच्या पण चौकशा झाल्या पाहिजे। सरकारने फक्त एका बीएमसीची का करावी? मुंबईचं ऑडिट योग्य आहे की अयोग्य आहे याची श्वेतपत्रिका जर मुंबईकरांसाठी आम्ही जाहीर करणार असू सरकार म्हणून, तर मला असं वाटतं की ताबडतोब एवढ्या कशाला मिरच्या जमल्या पाहिजेत। ज्यावेळी नागपूरची करायची असेल, पुण्याची करायची त्यावेळी पण करू ना। मुद्दा असा राहतो की कोविडच्या बाबतीमध्ये कोविड सेंटरमध्ये जे घोटाळे झालेले आहेत हे आपल्या समोर आहेत। आगामी काळामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही चौकशी आणि ही कारवाई होते हे आमचं ठाम म्हणणं आहे। कधीही त्यांनी याबद्दलचा भ्रष्ट शब्द पण गेल्या 5 वर्षामध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत काढला नाही आणि आज त्यांनी मागणी केल्यानंतर लगेच चौकशी होते।
आणि वारंवार या बाबतीतली पुन्हा पिंपरी चिंचवड ठाण्यातली चौकशी व्हावी हे आम्ही वारंवार मागणी विरोधी पक्ष म्हणून करत असताना साधी त्याची सुतोवाच पण होऊ नये यातूनच हे निश्चितपणे राजकीय दृष्टिकोनातून होतं असं आमचं स्पष्ट म्हणणं. कोविडच्या काळामध्ये किती मोठा भ्रष्टाचार उभाठा गटाच्या लोकांनी केला होता त्याचे अनेक पुरावे चौकशीतनं समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे गेले 25 वर्ष उद्धव ठाकरेंची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर होती आणि त्यामुळे संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलाय. कर नाही त्याला डर कसली. वळूयात पुढच्या बातमीकडे. नागपूर इथं अधिवेशनासाठी आलेल्या उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवरती सरकारवरती टीकेची झोड उठवली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांच्यावर राजीनाम्याची वेळ का आली याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच सालियन प्रकरणी SIT नेमण्याबाबत योग्य माहिती आल्यानंतरही उत्तर देऊ, तसंच आमच्याकडेही अनेक गोपनीय गोष्टी आहेत त्याचाही मग खुलासा करावा लागेल असा इशारा त्यांनी दिलाय. तसंच मुंबई पालिकेची नाही तर सर्वच पालिकांची चौकशी करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तुमच्याच माध्यमातून मला आता कळलं निरगुडकर साहेबांनी राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा का दिला त्याच्यामध्ये असं म्हणतात की त्यांच्यावरती कोणी मंत्र्यांनी दबाव आणला. तर हे मंत्री कोण आहेत? आणि आणखीन गंभीर जी बाब मला बातम्यांमधून समजली ती म्हणजे हा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता पण तो सभागृहापासून लपवून ठेवला. जर असं जर का असेल तर मग नेमकं याच्या मागे दडलंय काय हे सुद्धा आता उघड झालं पाहिजे. आजचा दिवस हा आनंदाचा आहे. आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर भुजबळ साहेबांकडे पेढे खायला जाणार आहोत कारण त्यांची चौकशी अचानक बंद केली गेली. त्यांना काही दिवस काही महिने काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर जी दमदाटीनंतर चालली होती की तुम्ही जामिनावर आहात विसरू नका. आता असं नेमकं काय कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे. त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत. हे अधिवेशन आता 20 पर्यंत वगैरे चालेल. संसदेचं अधिवेशन कधी चालेल कितपर्यंत चालेल त्या अधिवेशनानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मी जेवायला जाणार आहे पण त्यांना विनंती करणार आहे की मिरची कम जेवण द्या. सर्व महानगरपालिकांची करा. गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर गणपतीच्या दिवसात नागपूर ज्यांनी बुडवून दाखवलं त्या विकास पुरुषांची सुद्धा चौकशी करा. नागपूर बुडत असताना घरामध्ये गणपती आहे ज्यांच्या घरात नागपूरकरांच्या पाणी गेलं त्यांच्याही घरी गणपती होते पण स्वतः मात्र बॉलिवूड तारकांमध्ये फोटो काढून घेत होते. ते मुख्यमंत्री सुद्धा काय करत होते? ठाण्याची चौकशी करा, पिंपरी चिंचवडची करा, पुण्याची करा, नागपूरची करा. पाहूयात पुढची बातमी. जगात आपलं राष्ट्र आणि देशात नंबर 1 महाराष्ट्र करण्याचा सरकारचा अजेंडा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्रामध्ये विकासाचं व्हिजन सांगताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलंय. सर्व क्षेत्रात सर्व समूहांचा विकास करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. आपलं राष्ट्र आणि राष्ट्रात नंबर 1 महाराष्ट्र करण्याचा संकल्प आमचा आहे. हाच अजेंडा आहे. महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 आहे. सर्व क्षेत्रामध्ये नंबर 1 करण्याचा आमचा अजेंडा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तुमचा खास नाही, इन्फ्रा तर आहेच परंतु शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण आणि त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि इन्फ्रा प्रोजेक्टच्या बद्दल आपण आता मला विचारलं. खरं म्हणजे देशामध्ये सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प जे आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट आपल्या राज्यामध्ये सुरू आहेत. सगळ्यात जास्त नंबर 1चे. हे मी अतिशय आपल्याला खात्रीपूर्वक आणि अभिमानाने सांगू इच्छितो. आधी सरकार पडणार अशा बातम्या विरोधक पेरायचे, आता मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या पेरतात. मात्र या बातम्यांना कोणताही आधार नाहीये. सरकार भक्कम असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेने दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार असंच चालू होतं. त्यांना मी त्यांचे ज्योतिषी जर फेल झाले असले तर मी पाहिजे तर नवीन ज्योतिषी देतो त्यांना. ते सरकार पडणार ते झालं बाजूला. आता मुख्यमंत्री बदलणार हे कधीपासून सुरू आहे? ह्याच्यामध्ये काही तथ्य वास्तव नाही. आम्ही तिघही अगदी मजबूतीने काम करतोय. देवेंद्रजी
आणि अजितदादा, मी, आम्ही सगळेजण काम करणारे लोक आहोत, घरी बसणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देणारच मुख्यमंत्री शिंदेंनी अशी ग्वाही दिली आहे. अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असं देखील त्यांनी नमूद केलंय. पाहूयात ते काय म्हणाले. छगन भुजबळ जे सारखं वारंवार सांगतात की मराठा समाजाला उलट पक्षी अधिक लाभ मिळालेला आहे. काही हजार कोटींमध्ये मदत मिळते मराठा समाजाच्या मुलांना, पण ओबीसी समाजाच्या मुलांना तेवढी मिळत नाहीये. मराठा समाजापेक्षा ओबीसी समाजाला अन्याय होतोय असं ते वारंवार स्टेटमेंट करतात. नाही, सरकार बघा, कुठलाही समाज असू द्या, मराठा असू द्या, ओबीसी असू द्या, इतर समाज जे आहेत आपले, मग त्याच्यामध्ये सगळेच आले, SC ST धनगर आदिवासी सगळे, या सगळ्यांना एकाच नजरेने बघ. आता मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही नुकसान होणार नाही. भाजप नेते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरती नतमस्तक झाले. तुमच्या समोर खासदार प्रीतम मुंडे, महादेव जानकर यांची देखील हे देखील उपस्थित आहेत. यावेळी गोपीनाथ गडावरती सुरू असलेल्या भजनामध्ये पंकजा मुंडे या टाळ वाजवत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. मी सांगितलंय की धनंजय सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही, मी सुद्धा घेतला नाही. माझे नेते अमित शहा, केंद्रातील आमचे प्रमुख नेते, राज्यातील प्रमुख नेते आणि त्यांचे नेते यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीचा याबद्दल खुलासा केलेला नाही किंवा चर्चा केली नाही. ज्या दिवशी हा विषय येईल त्या दिवशी तुम्हालाही कळेलच. तर हे मी तर अनेक वेळा सेमच सांगितलेलं. या बातम्यांसोबतच या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18locomat.com वर आणि पहा फक्त news18 लोकमत.